उज्ज्वल भाऊ भोंगाडे हे मृत पावलेल्या पेशंटचे सगळे डॉक्युमेंट डॉक्टर साहेबांकडून व्हेरीफाय करून घेत आहे. कोणत्या पेपरवर साईन घेतली ते? ते 2 पेपरवर साईन दिल्या त्यांनी मॅडमनी. हां, DC वरती आणि याच्यावरती MS ऑफिस बिल माफ करण्यासाठी. आम्ही दोघे पण आता वार्डमध्ये पोहोचलेलो आहे. तिथे पेशंटची डेथ झालेली आहे. पेशंट हा लावारिस आहे. पिंटू भाऊ यांना सकाळी 4 वाजता फोन आला. पिंटू भाऊ तेव्हापासून हॉस्पिटलमध्ये असतो. मर्च्युरीमधून बॉडी ताब्यात घेण्यासाठी लागणारे कागदपत्र उज्ज्वल भाऊ भोंगाडे वार्डमधून सिस्टरकडून घेत आहे. पॅलेटिव्ह केअर म्हणून सर्व प्रोसेस करून मी आणि उज्ज्वल भाऊ आता मर्च्युरीसाठी निघालेलो आहे बॉडी ताब्यात घेण्यासाठी. मला पहाटे 4 वाजता फोन आला माझे परममित्र अभिजित भारशंकर यांचा, की आपल्याकडे एक मृत व्यक्ती झाली, महिला एक मृत झालेली आहे बा, आणि आपल्या सेवाग्राम हॉस्पिटलला ॲडमिट होत्या. त्या मृत पावल्या, परंतु त्यांचा कोणीही रिलेटिव्ह नाही आहे. तरी आपल्याला त्यांचं सगळं काही कार्य जे करायचं आहे ते करावं लागेल. त्यासाठी सकाळी 4 वाजतापासून आम्ही इथे सेवाग्राम हॉस्पिटलला उपस्थित आहोत. तसेच 9:30 वाजता आमचे राहुल भाऊ गजबे यांना मी फोन केला आणि त्यांनी आम्हाला खूप भरपूर इथे मदत केली. आणि जे काही प्रोसेस असते इथे जे पैसे माफ करण्याची, त्याबद्दल राहुल भाऊ यांचे आम्ही आभार मानतो. आणि आम्हाला ते सगळं पैसे माफ झालेले आहेत राहुल भाऊ यांच्या माध्यमातून. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मी काहीच केलेलं नाही, सगळं प्रोसेस हे उज्ज्वल भाऊनीच केलेली आहे. मला त्यांचा 10 वाजता फोन आला की राहुल तू ड्युटीवर आला का? मी म्हटलं हो भाऊ. तर अशी अशी केस आहे म्हणे, यार लावारिस बॉडी आहे. 4 वाजतापासून मी हॉस्पिटलमध्ये आहे. आणि मग मी उज्ज्वल भाऊसोबत, म्हणजे मी काहीच केलं नाही, डॉक्टरशी बोलवून सगळ्यांचे आभार म्हणून उज्ज्वल भाऊंनी आणि आमच्या इथले जे समजा ज्यांच्या हाती आहे पैसे माफ करणं वगैरे सगळे, यांनी पण खूप मदत केली. आणि आता आम्ही सगळे प्रोसेस करून मर्च्युरीकडे जात आहे ती बॉडी ताब्यात घेण्यासाठी. आणि त्याच्यावर अंतिम संस्कार हे सुद्धा उज्ज्वल भाऊ यांच्या मदतीनेच होणार. उज्ज्वल भाऊनी याच्यासाठी आर्थिक मदतही गोळा केलेली आहे. ज्यांनी आम्हाला या सगळ्या प्रोसेसमध्ये सहकार्य केलं त्यांच्या सर्वांचे आम्ही आभार मानतो. आणि उज्ज्वल भाऊ, तुम्ही हे जे कार्य केलं त्याच्यासाठी तुम्हाला आपला सॅल्यूट आहे. धन्यवाद. सांगून नाही राहिला खरं अजून घे तिकडे घे.